जय शिवराय मित्रांनो, आता जो काय तुम्ही स्क्रीनवरती व्हिडिओ बघितला तो क्रिएट करणं एकदम इझी आहे. तर आपण पूर्ण एडिटिंग व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे जरा स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा जे काही आपण मटेरियलचे लिंक दिलेले आहेत त्यावरती क्लिक करून मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता आपल्याला सिम्पली काय लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अलाइट मोशन ॲप ओपन होऊन जाईल. तिथं आपल्याला जे काही आपण प्रिसेट दिलेले आहेत ते इथे इम्पोर्ट होऊन जातील. आता आपल्याला अलाइट मोशन ॲप ओपन करून इथं प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे. जर ज्यांच्याकडे हा ॲप नसेल तर टेलिग्राम चॅनलला सिम्पली आपण हा ॲप पिन केलेला आहे. लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करून डाउनलोड करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता आपल्याला सिम्पली प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर जे आपण बीड मार्क सेट तुम्हाला दिलेला आहे तो सिम्पली इथं ओपन करून घ्यायचा आहे. आपल्यासमोर असा इंटरफेस येऊन जाईल. तुम्हाला इथं लेयर्स आणि जे काय आपले ग्रुप्स आहेत ते इथं बघायला मिळतील. आता आपल्याला व्हिडिओमध्ये सिम्पली काय करायचं आहे, जे तुम्हाला मी ग्रुप्स दिलेले आहेत त्या ग्रुपमध्ये तुमचं सिम्पली तुम्हाला तुमचं इमेज ॲड करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपला क्रिएट होऊन जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप नंबर 3ची जे काय आपली सगळ्यात पहिली लेयर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्या एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. इथं म्हणजे आपली 2 नंबरची खालची लेयर आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला कलर अँड फिलला यायचं आहे आणि इथे अशा प्रकारे इथं क्लिक करून आपल्याला गॅलरी इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर इथं येऊन सिम्पली आपल्याला जे आपलं इमेज इथं ॲड करायचं आहे त्या इमेजला क्लिक करून इथं अशा प्रकारे इथे प्लस चिन्ह क्लिक करून इमेज ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घ्यायचं सिम्पली आपल्याला ते अशा प्रकारे इथे इमेज जे काय असेल ते इथे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. इमेजला क्लिक करायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून आपल्याला इथे इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्पली यातून बॅक यायचं आहे आणि जो आपले खालची सगळ्यात खाली येऊन आपला जो काय पुढचा ग्रुप आहे त्याला क्लिक करून सिम्पली आपल्याला पुन्हा एकदा एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला खालच्या लेअरला क्लिक करून कलर अँड फिलला क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला 4 नंबरच्या ऑप्शन लिहून सेम जे आपण आत्ता इमेज ॲड केलेलं आहे तेच इमेज ॲड करून प्लस चिन्ह क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला पुन्हा 3 डॉटला क्लिक करून कलर अँड म्हणजे फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपलं जे काही इथे इमेज आहे ते इथे ॲडजस्ट होऊन जाईल. पुन्हा यातून बॅक यायचं आहे. आता आपल्याला बघायला मिळेल की हा जो काय आपला ग्रुप आहे याची लेंथ इथं ऑटोमॅटिकली कमी झालेलं आहे. तर आता आपल्याला सिम्पली या बीटला येऊन या ग्रुपची लेंथ इथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. आता आपल्याला जे काही ग्रुप नंबर 5ची लेअर दिसते त्याच्यावर क्लिक करून सिम्पली आपल्याला एडिट ग्रुपला क्लिक करून पुन्हा एकदा आपल्याला खालच्या लेअरला क्लिक करून तेच इमेज अशा प्रकारे इथे कलर अँड फिलमध्ये येऊन ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ते इथं फुल स्क्रीन अशा प्रकारे 3 डॉटला क्लिक करून कंपोजिशन एरियाला फिल करून घ्यायचं आहे. इथं आपलं पहिलं जे काय आपली क्लिप आहे ती इथं आपण ॲडजस्ट केलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे बघा. आता आपल्याला बघायला मिळेल की या ग्रुपची लेंथ इथं कमी झालेली आहे. आता आपल्याला सिम्पली या ग्रुपची लेंथ इथपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. तर आता हा जो काय 4.28 सेकंडचा बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तेच इमेज पुन्हा एकदा ॲड करून ते इथं आपल्याला अशा प्रकारे ते जे काय आपलं इमेज आहे ते इथं आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. 3 डॉटला क्लिक करून आपल्याला इमेज फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर आपल्याला याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत इथं अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथून पुढे जेवढे आपले ग्रुप आहेत त्या प्रत्येक ग्रुपला आपल्याला सिम्पली इथं एडिट ग्रुप करून ते आपले इमेज ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली आपला हा व्हिडिओ इथे क्रिएट होऊन जाईल. आणि सिम्पली आपल्याला शेवटला काय करायचं आहे, ॲरोवरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं आहे म्हणजे व्हिडिओची मध्ये गॅलरी सेव्ह होऊन जाईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.